भारतीय मोर्चा भाजप शहर जिल्हाध्यक्ष। सर, आता पूर्व मतदारसंघामध्ये प्रचाराची जोरदार सुरू आहे प्रचार सध्या। आज बैठक पण झाली, तर काय निर्णय झाला बैठकीमध्ये? आज जी बैठक झाली हे 14 तारखेला माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची आगमन होत आहे, त्याच्यासाठी ही बैठक झाली। आणि विशाल जनसमूह आता हे पूर्व मतदारसंघामध्ये सावे साहेबाची हॅट्रिक तर लागणार आहेत, पण पूर्ण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक पण सीट आम्ही जाऊन देणार नाही आणि सगळे सीट आम्ही निवडून येऊ लागले नाही। आता तुम्ही प्रचाराचे कोणते मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांना सामोरं जात आहे? आता प्रत्येक घरी घरी जाऊन मतदाराला आम्ही कन्व्हिन्स करू लागलो की आता पूर्व मतदारसंघ जेवढे विकास झालेले आहे, आता 2014च्या नंतर जे आहे आतापर्यंत विकास झालंच नव्हतं, पण आता सावे साहेबाची जेव्हापासून ते आमदार झालेले आहेत तेव्हा पाणीचे असू द्या, रोडचे असू द्या, लाईटचे असू द्या, ड्रेनेज असू द्या, सगळे गोष्टीमध्ये आम्ही अव्वल आहे। आणि पूर्व विधानसभा मतदारसंघ आम्ही म्हणजे एवढे मताने जिंकू की त्याचे आम्ही म्हणजे समोरच्या माणसाला असं हे होऊन देणार नाही की आम्ही कसं जिंकलो आणि काय जिंकलो। काय आव्हान करसा मतदारांना? आम्ही मतदाराला एवढे आव्हान करणार आहे की हे हिंदुत्ववादी सनातन धर्माची जी आहे ते रक्षणासाठी आणि सनातन धर्माची आपला पुढच्या जे आहे त्याच्या रक्षणासाठी आम्ही मतदाराला एवढे सांगणार आहेत की बटोगे तो कटोगे, नेक एक रहोगे तो नेक रहोगे, सेफ रहोगे। ये मोदी जी का जो स्टेटमेंट है उसको लेकर हम लोग आगे बढ़ रहे हैं। सर, आज सरांच्याकडे रॅली वगैरे ऑर्डर बैठक होत आहे, त्यांना रिस्पॉन्स कसा आहे? आता रिस्पॉन्समध्ये आम्ही सगळे सोशल मीडियावर टाकू लागलो, इतकी रिस्पॉन्स आहे की ज्याचे काही म्हणजे समोरच्या माणसाला असं वाटतं की बाबा म्हणजे ते एकदम आम्ही 100% निवडून येणार आहे इथे पूर्व विधानसभा मतदारसंघालाही, पश्चिममध्ये आणि मध्यमध्ये पण, आणि अख्खा महाराष्ट्राचा छत्रपती संभाजीनगरची सीट आम्ही निवडून येणार। सर, पूर्वमध्ये बरेचसे मुस्लिम उमेदवार आहेत रेसमध्ये, आणि मुस्लिम उमेदवार आहेत तर त्याच्यात काय सांगायचे आम्हाला, आम्ही बस फक्त एवढेच आहे की आम्ही सावे साहेबाला निवडून देणारे आणि 100% निवडून येणार नाही। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पूर्व मतदारसंघातून महाविकास आघाडीला लीड भेटलेली आहे, तर ही लीड कशी तोडणार ते? लीड हे तोडणार की हे बघ, लोकसभाची वेगळी गोष्ट असतात, हे विधानसभा आहे। विधानसभा जे आहे ते प्रत्येक रोड आहे, ड्रेनेज लाईन आहे, हे सगळे म्हणजे सावे साहेबांनी इतकी काम इकडे करून दिलेले आहे। हजारो कोटी इकडे म्हणजे एकच विधानसभामध्ये मंत्री झाल्यानंतर त्यांनी 1600 कोटी पाणीचे दिलेले आहे, बाकी रस्त्याची दिलेली आहे, तर त्याच्यामध्ये आम्ही त्याची काही काळजी करायची गरज नाही, आम्ही 100% निवडून येणार आहे। चालेल, धन्यवाद मॅडम।